बडबड करायला लागलाय, म्हणजे काय काय वाक्य पूर्ण बोलायला लागलाय. समंजसपणा वाढलाय, समंजस सांगितलेलं ऐकतो. छान वाटतंय. हो छान. समंजसपणा वाढला म्हणजे काय वाटतं? चिडचिडपणा करायचा, एखादी वस्तू पाहिजे की तीच पाहिजे म्हणायचा, तार लावून बसायचा पलीकडे आमच्याकडे रुसून. आता तसं नाही करत. आता मोबाईल नाही दिला ना, जरा गोड बोललं की ठेवतोय मोबाईल, आवाज दिला कुठलं काम सांगितलं की करतो. तुझं त्याचं वस्तू ती उचलून ठेवणार, आपली माणसं ओळखणार. कुरकुरे खाल्ले तर कागद डस्टबिन मध्ये टाकणार. ह्या सगळ्या गोष्टी इतका बदल पडलाय ना, सगळं करतो. कसं वाटतं आई म्हणून? पहिलं टेन्शन, लय टेन्शन होतं, आता बरं वाटतं एकदम, म्हणजे एकदम बरं वाटतंय. पहिलं काय टेन्शन होतं? पहिलं आता असेल तर आता असं आहे, कसं कधी बोलायचं. कुठे गेलं तर कळत नव्हतं, माघारी यायचं जायचं. आता काय ना, ते आधी इकडे ते फिरून येतो निवांत. चालायला लागली असं कुठं एक बाहेर बसलं तरी वाटायचं ही कुठनं जाते काय की निघून, कुठे माघारी येईल का नाही, बोलता तर येत नाही, असं बरंच टेन्शन होतं. पण आता कसं बाहेर गॅलरीत बसला ना तरी दार उघडून आतमध्ये येते, आवाज दिला ना तर म्हणून आवाज दिला किंवा छोट्या म्हणून आवाज दिला की म्हणून सांगतो मी हित आहे. मग बाहेर या आतमध्ये म्हणलं की येतो दार उघडून. समंजसपणा बराच आलाय. पहिलं कसं रोड गाड्या काहीच कळत नव्हतं, समोर गाडी आली तरी काय कळत नव्हतं. आता गाडी आली तर उभा राहतो, गाडी जाऊ देतो, तर आजीचं घर समोर आहे. आमच्या घरापासून आजीच्या घरापर्यंत चांगला जातो, गाड्या बिड्या बघत जातो. छान वाटतं. छान वाटतं. ज्यांची मुलं अशी डाऊन सिंड्रोम मध्ये, ज्यांनी असं ग्रह केलाय की मुलंच नीट होणार नाही, त्यांना काय सांगाल? ह्या डॉक्टर गेला ना, खरंच आम्हाला तर फरक पडलेला. त्यावेळेस सांगितलं जाऊन नाही काय होणार नाही, जसं त्याचं होईल तसं होईल. पण आम्ही म्हटलं आम्हाला असंच कळलं, इथं असे डॉक्टर आहे, तिथं आलो आम्ही 3 महिन्यातच आम्हाला इतकं बरं वाटायला लागलं ना, इतका फरक पडला ना. आणि तर असं एखादं असं तर आवर्जून ह्या डॉक्टरचं नाव सांगेल आणि सांगते. पण आम्हाला कुणी विचारलं ना, का आजूबाजूच्या सगळ्यांना माहित आहे असा होता. विचारतं थोडा बदल कसं काय पडला, आम्ही सांगतो असं गेलो होतो शिंदे डॉक्टरकडे. त्यांनी खरंच आम्हाला इतकं छान समजावून सांगितलं, तास घेते पण एकदम व्यवस्थितच बाळ करते. दुसरा कुठला डॉक्टर लागतोय का? नाही. कुठला गोळ्या नीट झाला? साबुदाण्याची गोळ्या कसं देतात गोळ्या? महिन्याप्रमाणे मी सांगितल्याप्रमाणे कुणाचा विश्वास बसत नाही. 3 महिन्याच्या मुलाला इतका फरक पडलेला आहे, त्यामुळे ह्या गोळ्यांवर आहे विश्वास माझा. लोकांनी ठेवायला पाहिजे विश्वास ठेवायला पाहिजे. ह्या मुलाचं बघून तर मला असं वाटतंय की खरंच डॉक्टर म्हणजे देवासारखेच आहे. आता नॉर्मल होणार का? आता होणार तिथून समजून काय असं मला तर टेन्शनच वाटत नाही कुठल्या गोष्टीचं की आता मागं राहील कुठल्याही. कारण तुमच्यापासून तुमचा सगळा तुमचं बोलणं सगळं मला टेन्शन असलं तरी तुम्ही इतकं छान म्हणजे ही जबाबदारी करताय ना, त्यामुळे सगळं विसरून गेली. व्यवस्थित होणार ही गॅरंटी. दुसरा डॉक्टर लागतो का? काहीच नाही, दुसरा डॉक्टर नाही, देव नाही, काय नाही, आमच्यासाठी देवच आहे.